गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे 6:21 झालेले आहेत. आमचे थोडे रायडर तयार झालेले आहेत आणि एक आता राहिलेले येत आहेत. आज आमचा दिवस राईडचा 6वा आहे. आज आम्ही रामेश्वरम ते कन्याकुमारी असा पल्ला गाठणार आहे, जो की 292 किलोमीटरचा आहे, अप्रॉक्स 300. आणि आत्तापर्यंत टिल डे 5 आमचं 1550 किलोमीटर झालेलं आहे. तर ह्या 292 म्हणजे ऑलमोस्ट 300 किलोमीटरसाठी आम्हाला 5.5 तास लागणार आहेत. 5.5 नाही, सॉरी 5.6 म्हणजे 6 तास लागणार आहेत. त्यात एखाद दुसरा ब्रेक होईल आमचा ब्रेकफास्टचा आणि जेवणाचा, दुपारच्या जेवणाचा. तर साधारण आत्ता 6:30ला जरी निघालं तरी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आम्ही पोचू असा अंदाज आहे. तर बघूया पण किती वाजता पोचतो. हे आमचे काही रायडर आत्ता तयार होऊन बाहेर आलेले आहेत. सगळ्यांच्या बाईक पण लोड झालेल्या आहेत आणि एक रायडर येत आहेत. शेवटी 6:30 वाजता रामेश्वरम आमच्या हॉटेलमधून आम्ही निघालेलो आहे. हॉटेलपासून आम्ही निघालो आहे, 30 किलोमीटर पुढं आलो आहे आणि इंडियन ऑइलच्या पंपावर पेट्रोलसाठी पहिला स्टॉप घेतला आहे. सगळ्यांच्याच गाडीमध्ये पेट्रोल खूपच कमी होतं, म्हणून आम्ही पेट्रोल भरण्यासाठी थांबलो आहे. आता इथून साधारण 200-250 किलोमीटर परत आम्हाला फ्युअलसाठी तरी थांबायला लागणार नाही. मीन ऑइलमध्ये कुठेतरी 8:30-9ला नाश्ता मिळाला, चांगलं हॉटेल मिळालं तर आम्ही नाश्ता करून घेऊ. पेट्रोल भरल्यापासून आम्ही 21 किलोमीटर फक्त पुढं आलो आहे. पण 20 किलोमीटरला आम्हाला असा रस्ता मिळाला गावातून म्हणण्यापेक्षा हे आत्ता पहिलंच गाव लागलेलं आहे. पण रस्ता म्हणजे काय बोलायचं काम नाही, मी बघितलाच. मग सगळ्यांचा असा विषय झाला की थोडं आपण इथं 1 कप कॉफी घेऊया आणि जेणेकरून नाश्त्याला थोडं एक्सटेंड करता येईल, म्हणून आम्ही आता कॉफी घ्यायला थांबलेलो आहे. ते नाव माहित नाही, ते नारळासारखं झाड आहे. दूर कुठलं रे?
रामेश्वरमपासून आम्ही एक 70 किलोमीटर आलेलो आहे आणि थोडं व्ह्यू छान वाटला म्हणून सगळीजणं आम्ही आत्ता व्हिडिओ काढण्यासाठी थांबलेलो आहे. एक तेवढा छोटा व्हिडिओ किंवा फोटो काढल्यावर लगेच आम्ही पुढं सरकणार. अपने भी कभी पहली मुलाकात हुई थी. डोनेट. रामेश्वरमपासून 100 किलोमीटरवर आम्ही या हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी थांबलेलो. नाश्ता जसा एक आयटम सांगत जाईल तसं यांच्याकडनं आयटम एक आउट ऑफ स्टॉक झाले आणि ठीक आहे चालायचं असंही, कारण गावच एकदम छोटंसं गाव आहे. त्या गावात यांनी काय काय म्हणून तयार करून ठेवणार. नाश्ता पोटात काहीतरी घालणं हे महत्त्वाचं होतं म्हणून होतं त्यात ॲडजस्टमेंट केलेली आहे. आता कॉफी घेऊन आम्ही इथून पुढे निघणार. नाश्ता केल्यानंतर एक 100 किलोमीटर झालेला आहे म्हणून आम्ही पेट्रोलसाठी थांबलेलो आहे नायराच्या पंपावर. इथून आता कन्याकुमारी राहिले आहे फक्त 75 किलोमीटर. त्यामुळे सगळीजणंच रिफ्युलिंग करून घ्यायला लागले जेणेकरून आम्हाला तिथं साईट सीनला जरी फिरायचं जरी झालं तरी कोणाच्या गाडीत पेट्रोल कमी पडणार नाही म्हणून सगळीच भरून घेतो आहे. पॉकेटमध्ये सांगा मी बोलतो.
नायराच्या पेट्रोल पंपावर सगळीजण रिफ्यूल करून झालं तोपर्यंत नवीन जवळ आला आणि विचारलं, इथंच 1 किलोमीटरवर शोरूम आहे रॉयल एनफिल्डचं, तिथं मी जाऊन येऊ काय? म्हटलं कशाला? ते जरा स्पॉकेटचं काय होते मिळते काय बघून येतो. आता त्याच्या गाडीचं चेन आणि चेनचं स्पॉकेट झिजलं आहे, पण इथून पुढं सांगलीपर्यंत जाऊस तोपर्यंत त्याला काही होणार नाही आहे अशी बाकीच्या 9 जणांची खात्री आहे. तरीही त्याच्या मनात शंका आहे आणि आम्हाला माहिती आहे की ते इथं मिळणार नाही आहे, तरीही तो बघायला गेला आहे. आता जस्ट आला आहे, नक्कीच मिळालं नसणार आहे. ऐका त्याच्या तोंडूनच. काय झालं रे, मिळालं काय? नाही काय स्टॉकला नाही आहे का काय? स्टॉकला नाही, नेक्स्ट शोरूमला. ओके ठीक आहे, निघूया. येस. दुपारचे 12:30 वाजलेत. कन्याकुमारी इथून अजून एक 20-23 किलोमीटर आहे. ऑन दी वे जाताना आम्हाला भरपूर साऱ्या पवनचक्क्या दिसल्या, म्हणून अशाच रोडवरच आम्ही फोटो काढण्यासाठी थांबलेलो आहे. सगळीकडं पवनचक्क्या आहेत. सगळं संपवले माझं. चारी बाजूला कन्याकुमारीमध्ये आम्ही 1 वाजता सगळीजणं पोचलेलो आहे. नेहमीप्रमाणे मी, अभिजित, नवीन आणि संकेत अशी दोघांच्या जोड्यांमध्ये बाहेर पडलो आहे हॉटेल हुडकाला. बाकी आमचे फॉलो मेंबर रायडर्स बाहेर तिथंच थांबलेत एक ठिकाणी जिथे एंट्रन्स करतो तिथे. आम्ही आता हॉटेल तमिळनाडूमध्ये मी आणि अभिजित आलो आहे. रूम पसंत आहेत आणि तिकडं नवीन आणि संकेतलासुद्धा रूम पसंत पडले. तर बघूया दोघांपैकी कुठलं बेस्ट बजेटमध्ये बसतं आहे. अरे वा, इथून मोरसुद्धा हॉटेल प्रॉपर्टीमध्ये फिरतात. बघूया दोघांपैकी कुठलं बेस्ट बजेटमध्ये बसते बघून, बरं वाटतं ते बघून ठरवू. मेन म्हणजे आम्ही दोघांनी पण सी फेसिंग बघितलं आहे हॉटेल. बघूया दोघांपैकी आता कुठलं नक्की होतं ते. शेवटी हॉटेल ट्राय सी कन्याकुमारी इथं आम्ही हे हॉटेल फिक्स करून इथं आलेलो आहे. सगळ्यांना बोलवून 1:30 वाजताच नक्की झाला. आता वाजलेले आहेत 2:30. सगळीजणं आवरून तयार आहेत. विशेष म्हणजे या हॉटेलचं की हे सी फेसिंग व्ह्यू आहे, प्लस हे दोन्ही आम्हाला इथं समोरासमोर दिसतंय. आता नवीन खाली जाऊन विचारून आला आहे, त्याच्या हिशोबानं इथं मंदिराला जर जायचं असेल तर शॉर्ट चालत नाही, त्यामुळं तो चेंज करेल आणि मग आम्ही निघू. 3 वाजलेले आहेत आणि असं कळालं आहे की 4 वाजता फेरी बंद होते. मग आम्हाला ते स्टॅच्यू आणि स्वामी विवेकानंदांचं ते बघायला मिळणार नाही, म्हणून आम्ही जेवण बहुतेक स्किप करून डायरेक्ट जेटीच्या लाईनमध्ये उभा राहणार आहे. आणि आमच्यातले काही जण अजून तयार होणार आहेत, त्यामुळं त्यांना सोडूनच आम्ही 4-5 मेंबर पुढं आलो आहे. मग आता जाता काय खायला मिळालं तर हातातच घेऊन खात जाणार, कारण बघणं महत्त्वाचं आहे, पॉईंट कवर करणं महत्त्वाचं आहे. मी, हेमंदा, दीपक, नवीन, जयदत्ता आणि संकेत आम्ही निघालो. नारळ पाणी पित आहे आम्ही सगळे. ही नारळ 60 रुपयाला एक आहे, पण पाणी संपत नाही.
फेरीसाठी 75 रुपये तिकीट आहे आणि तिकीट काढून आम्ही क्यूमध्ये थांबलेलो आहे. लवकरच नंबर आला, लगेच चालू झालं आणि आम्ही बोटीकडे निघालो. ही आता परत बोटीनं जाणाऱ्यांची क्यू आहे. आता आम्ही विवेकानंद रॉक मेमोरियल येथे पोचलेलो आहे. संकेत तिकीट काढायला आहे, 20 रुपयाचं तिकीट आहे आत जाण्यासाठी. दर्शन पास फॉर ₹30. चला थोडं वरती जाऊन सुद्धा आपण एक्सप्लोर करूया मंदिर. आत काय 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 नाही बघूया. इथे सनराईज कॅलेंडर आहे, म्हणजे ही मंदिराची बॅक बाजू बरोबर. या मंदिराच्या बॅक साईडला बरोबर सनराईज कॅलेंडर आहे. ज्यावेळी सूर्याचं उत्तरायण चालू होते त्यावेळी ह्या आपण मधल्या रेषा फक्त फॉलो करायच्या बरोबर. आणि ज्यावेळी दक्षिणायन चालू होते त्यावेळी त्याच्या वरच्या रेषा ही वरची लाईन फॉलो करायची. या ठिकाणी आता सूर्योदय होणार. ते इथे एक्झॅक्टली त्याच्या समोर. मंदिराच्या खाली इथे मेडिटेशन हॉल आतमध्ये बसलेलो. 10-15 मिनटं कशी गेली समजली नाही. आतमध्ये असं अशी काही जादू आहे की तुमचं ध्यान लागणार म्हणजे लागणार. आणि बाहेर आल्यावर एकदम फ्रेश छान वाटतं ध्यान करून. आज बऱ्याच दिवसांनी हे आमचे मागं राहिलेले रायडर्स थोडे आलेले आहेत, लेट आलेत म्हणून थोडं नाराज आहेत. आता बघू त्यांची नाराजगी कशी काढायची ते आपण. मंदिराच्या बॅक साईडला बुक स्टॉलमध्ये आत मी जाऊन आलो. तिथं विवेकानंद वेगवेगळी बुक्स ही काय जे काही जेवढे काही बुक्स आहेत आणि शेवटी मंदिर बघून आम्ही पुन्हा एकदा बोटीच्या लाईनकडे निघालेलो आहे. मस्त मंदिर. बोटीतून बाहेर येऊसपर्यंत आम्हाला जवळजवळ 4:45 वाजले आणि आत्ता आम्ही सगळ्यांना लागले कडकडून भूक म्हणून हॉटेल सर्वनामध्ये नाश्त्यासाठी आलेलो आहे. आता तेवढाच लाईट नाश्ता करणार आणि रात्री जेवणाचा प्लॅन.
5:45ला तिथून आल्यानंतर आम्ही नाश्ता वगैरे झाल्यावर इथं कन्याकुमारी देवीचं जे काय मंदिर आहे ते बघायला गेलो. तिथंही आत मोबाईल किंवा कॅमेरा अलाउड नव्हता, त्यामुळं नेता आलं नाही. परत बाहेर आल्यावर तिथंच थोडं एक्सप्लोअर केलं, थोडं निवांत गप्पा गोष्टी झाल्या आमच्या. त्याच्यानंतर आता आम्ही जेवलो आणि रात्रीचे 9 वाजलेत. तर आम्ही पुन्हा सर्वजण हॉटेलवर आलेलो आहे आणि आता उद्या आमचा थोडासा लवकर निघण्याचा प्लॅन आहे. उद्या आम्ही पद्मनाभ मंदिर करून पुढं होता होईल तेवढं पुढं जाण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून आम्हाला डे आफ्टर टुमारोचं जे काय रनिंग आहे ते थोडं कमी करता येईल असा प्लॅन आहे. मोस्टली प्रॉबेबली आम्ही आलेपी वगैरेपर्यंत पोचायचा प्रयत्न करणार आहे. उद्या आपण बघू. आम्ही सर्वजण आता रायडर थोडेसे तसे दमल्यासारखे वाटतात, त्यामुळे त्यांनाही फार अजून लवकर उठून फोर्स करण्यात काही मतलब नाही, किंवा रात्री गाडी चालवणंसुद्धा तसं रिस्की वाटतं आहे. त्यामुळं बघूया, होता होईल तेवढं आम्ही पुढं जाण्याचा प्रयत्न करणार आणि तिथं राहणार. चलो, आजचा दिवस इथंच थांबवतो. गुड नाईट.